वहिनी, हाँ भैया. तुम्हाला माहिती आहे का माझा वाढदिवस आहे म्हणून? हाँ भैया माहिती आहे ना. माझं प्रॉमिस विसरले नाही ना? नाही भैया, संध्याकाळी तुमचे भैया येते ना, मग आपण सोबत जाऊ गाडी बघायला. ह्या बारीस माझ्या मित्रांनी नुसतं बघत राहायला पाहिजे. पाणी. ऐका ना, काय? भैयाचा बर्थडे जवळ आलाय, आपण गाडी बघायला गेलो तर चालेल का? कल्पना, मी ज्या कंपनीत काम करत होतो ना, ती कंपनी बंद पडली. काय? हा, आणि पगार बी होल्ड झाली. का माहिती आता पगार भेटते का नाही. पण तू सांग नको भैयाला. बरं. वहिनी, बैठली गाडी आणि कवा जायचा आला? भैया आपण उद्या जाऊ. ठीक आहे. हा सर, कंपनीमध्ये माझ्यासाठी जॉब बी पासला तर जरूर सांगा. ठीक आहे. वहिनी, हा भैया. तुम्हाला हे सांगितलंच नाही, भैयाचं कंपनीमधून जॉब सुटल्याला. भैया तुम्ही टेन्शन नका घेऊ, त्यांना लागन परत जॉब. आणि गाडीचे पैसे? भैया माझ्याकडे जमा आहेत पैसे. वहिनी, एवढं झालं तरी तुम्हाला गाडी घेऊन द्यायला लागली. भैया तुम्ही पहिली वेळेस आम्हाला काहीतरी मागितलं, मग आम्ही नाही दिलं तर आम्हाला कसं वाटत? वहिनी, मला नाही पाहिजे गाडी. तुम्ही ते पैसे साचलेले भैयाला लय गरज आहे. मला नाही वाटत माझी इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला त्रास द्यावा. मला वाटलं तुम्ही हट्ट करता, पण मी एवढी कशी विसरून गेले की माझे भैया एवढे समजदार आहेत. भैया आणि वहिनीची परिस्थिती खरंच समजतो. खरंच तुमच्यासारखा देर सगळ्यांना भेटू दे. अपने तो अपने होते हैं.